जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे आणि इचलकरंजी पाणी समस्येचा संपूर्ण अभ्यास करून उपाययोजनेवर पर्याय सुचविणारे अभ्यासू व कर्तृत्व संपन्न नेतृत्व म्हणून इचलकरंजी मतदारसंघात नावाजलेले व्यक्तिमत्व व माजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांची उमेदवारी इचलकरंजीकरांची आता पहिली पसंती बनल्याचे वातावरण पाहावयास मिळत आहे। दोन धनाढ्य उमेदवारांच्या समोर एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जनतेच्या सेवेसाठी निवडणूक लढवत असल्याचे मतदारसंघात विठ्ठल चोपडे यांना सहानुभूती व पाठिंबा मिळत आहे। धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी लढाई रंगली असून आपल्या कामाचा व हक्काचा माणूस म्हणून विठ्ठल चोपडे यांना जनतेतून प्रचंड प्रेम मिळत आहे। अपक्ष उमेदवार असूनही चोपडे यांनी जनशक्तीच्या जोरावर प्रचारात आघाडी घेतली असून समोरील उमेदवाराला जोरदार टक्कर दिली आहे। व्यक्तिशः बेटीगाठी अभ्यासू मत मांडणी, मतदार संघातील मुद्द्यांवर प्रचार, समाजाची भूमिका आणि जनतेच्या हक्कासाठी लढण्याची तयारी यामुळे विठ्ठल चोपडे या निवडणुकीत तिसरे पर्याय म्हणून समोर आले आहेत व जनतेतून त्यांच्या उमेदवारीला बळ मिळत असल्याचे दिसून येत असल्याने आमदारकीची त्यांची दावेदारी दिवसेंदिवस भक्कम होत आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे आणि विरोधक मदन कारंडे यांच्यात काटेकी टक्कर दिसत असतानाच जनशक्ती विरोधात जबरदस्त जनाधार असणारे नेतृत्व हवे अशी चर्चा होती आणि आता जनतेची नस जाणणारे माजी पाणी पुरवठा समिती सभापती विठ्ठल चोपडे हे नवे सक्षम पर्याय म्हणून समोर आले आहेत। चोपडे हे एक प्रगल्भ सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेत लोकप्रिय नेतृत्व आहे। त्यांच्या अचानक उमेदवारीची घोषणा होताच निवडणुकीला नवे रंगतदार वळण आले असून मतदारांना आकर्षित करणारे या नावाला शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे आणि या शिट्टीने मतदारसंघातील सूरच बदलले आहेत। खरं तर चोपडे यांची खासियत म्हणजे त्यांनी तटस्थ भूमिका आणि समाजातील विविध घटकांशी असलेले दृढ संबंध। त्यांनी त्यांच्या प्रचारात कोणत्याही पारंपरिक पक्षाच्या ध्येय धोरणांपेक्षा लोकहिताचे मुद्दे मांडले आहेत। त्यांच्या प्रचाराचा मुख्य आधार म्हणजे इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रश्न, सार्वजनिक सलोख्याचे वातावरण, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा राहिला आहे। त्यामुळे यातील समाविष्ट प्रत्येक समुदायाचा पाठिंबा मिळवत चोपडे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। त्यांनी विधानसभा मतदारसंघात दौरे करून थेट मतदारांशी संवाद साधला आहे। त्यामुळे या नेत्याविषयी विश्वासार्हता वाढली आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते चोपडे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत त्रिकोण संघर्ष निर्माण होणार आहे। यामुळे पारंपरिक उमेदवारांची गणिते चोपडे यांच्या उमेदवारीने बदलू शकतात। विशेषतः युवा मतदार, महिला भगिनी आणि नवीन विचारांची कदर करणारे मतदार चोपडे यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहेत। त्यांच्या प्रचारातील पारदर्शकता, लोकशाही मूल्यावर आधारित वचनबद्धता आणि सामाजिक न्यायासाठीची आक्रमक भूमिका यामुळे ते महत्त्वपूर्ण पर्याय म्हणून उभे आहेत। महायुतीचे उमेदवार आवाडे आणि आघाडीचे कारंडे यांना चोपडे यांच्या सहभागामुळे अधिक प्रयत्न करावे लागतील। विठ्ठल चोपडेंच्या आव्हानामुळे मोठी मतविभागणी होण्याची शक्यता आहे, जी दोन्ही प्रमुख पक्षांसाठी चिंता वाढवणारी ठरू शकते। निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात विठ्ठल चोपडे यांनी आपली मोर्चे बांधणी आणखीन आक्रमकपणे केली असून त्यामुळे ते तिसरा पर्याय म्हणून ओळखले जाऊ लागलेत। यामुळे मतदारांचा विश्वास जिंकून विधानसभेत स्थान मिळवण्याची त्यांची जिद्द इचलकरंजीच्या अनेक निवडणुका पाणी प्रश्नावर गाजल्या। यामुळे अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला होता, परंतु पहिल्यांदाच हा पाणी प्रश्न एका उमेदवाराला हात देताना दिसत असून इचलकरंजीचे मत कोणासाठी, पाणी योजनेच्या पूर्ततेसाठी ही घोषणा विठ्ठल चोपडेंचे आव्हान मोठे असल्याचे सांगत आहे।